इथे यानंतर पाहायला मिळेल. धन्यवाद. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक घणागती प्रहार झाला, एक चौकार आला आणि या डावाची सुरुवात दिमागदार पद्धतीने करत असताना फलंदाजाच्या बाजूने राहिली आहे. गोवर नावाचा फलंदाज इथपर्यंत निश्चितच हार मानत नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी करणारा नेत्रदीपक फटके ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, तो गोवर इथे मात्र पहिल्या चेंडूवर एक चौकार मारतोय आणि आपले इरादे स्पष्ट करतोय. धावपल करून हवा असतील 4. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. यावेळेस हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडल्यानंतर यावेळेस सोडून दिले. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, झेल घेण्याची असफल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरा शतरक्षक येतो, चेंडू अडवतो, फेकी करतो आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधीकडे प्राप्त होते. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढते आणि 6 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही संघ सुभाष धुमासर या अगोदर एक एक सामना निश्चितच जिंकलेले आहेत आणि त्यावेळेस एक प्रश्न निश्चितच माझ्याकडून त्यांना विचारला गेला की कोणते असे डिपार्टमेंट्स आहेत की ज्यावर तुम्हाला अधिक भर द्यावासा वाटतो. त्यावेळेस क्षेत्ररक्षण हे असं डिपार्टमेंट आहे की ज्याच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहू असं ओपिनियन तिकडे आलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकावत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवले, पंचांकडे दाद मागितली जाते. डाबी एसटी सोडून जाणारा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होतोय. 4 धावांसाठी चाललेला हा नशिबाचा चौकार. तीन चेंडूंचा खेळ इथपर्यंत संपलाय. 10 धावा धावपलकर आहे. 3 चेंडूंवर 10 का दम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पायचे गोलंदाज भरत पाटील इथे मात्र भरलेल्या पायाने यानंतर चालतील, गोलंदाजीसाठी तयार असतील. यावेळी हा चेंडू इथेही पुढे ठेवला आणि लेग साईडच्या दिशेने आउटफील्ड बरोबर वार्तालाप करत चेंडू जातोय. विवेक याच्या अवाक्याच्या बाहेर. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर दिली जाते. चेंडू अडून इथेही फेकी करेपर्यंत 1 धाव येते आणि या एका धाव्याने धावफलक डबल 1 11 पर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक निश्चितच प्रगतीपथावर असताना गोलंदाज भरत पाटील याला आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खरं तर मित्रांनो आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फलंदाज गोवर याच्या बॅटमधून आतापर्यंत ह्या 11 धावा मित्रांनो आपण पाहिलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा कसा सामना करतील हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल. इथेही शॉर्ट ऑफ गुड लेंथ. 2 क्षेत्ररक्षकांना विभाजन करत असताना ज्याप्रमाणे भूमितीमध्ये दुभाजक असतो इथेही दुभाजलं गेलं आणि 4 धावांसाठीचा आलेला हा अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका हा येतो चौकार. तीन मोठे फटके आपण पाहिलेत आणि तीनही फटके 2 फटके गोवर याच्या माध्यमातून आले होते. तर यावेळेस विजय याची बॅट बोललेली आपल्याला आपण पाहिली आणि याही वेळेस गुणवत्तापूर्ण चौकार आला. गोलंदाज तयार असतील. इथे शॉर्ट पिच आहे. लेग साइडच्या दिशेने वळवलं. शॉर्ट फाइन लेग रिजन मध्ये. व्हॉट अ ग्रेट अटेम्प्ट देअर बाय द फिल्डर. फिल्डेड सक्सेसफुली. रिटर्न्स द बॉल. मीनवाइल batsman had enough time to take one cheeky single. With the help of this single, score is now 16 run without loss of any wicket and this is the completion of very first over. पहिले षटक संपलं. 16 धावा धावपलकावर लागल्या. एकही गडी बाद झाला नाही. सचिन सुभाष धुमाळ सर या सुरुवाती संदर्भात तुमचं मत काय असेल? नक्कीच अतिशय चांगली सुरुवात. मित्र एवढेच म्हणणं की चांगली सुरुवात. बिनबाद जिंदाबाद. धावसंख्यामध्ये धावपलकावर 16 धावा. जयदुर्ग सूर्य बी संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन असं बऱ्याच वेळेला म्हटलं जात आहे. मात्र इथे विपरीत पाहायला मिळत आहे की वेल बिगन हाफ डन असंच पाहायला मिळत आहे. हे आपल्याला पाहायला मिळेल.
पहिलं षटक खऱ्या अर्थाने 45च्या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असतं आणि अशा वेळेस गोलंदाजही 45 कॅटेगरीचा आहे, दोन्ही फलंदाज 45 कॅटेगरीचे आहेत आणि 16 धावा धावपलकर आहेत. निश्चितच यज इज जस्ट अ नंबर. वय फक्त एक आकडा दर्शवत असतं. याही वेळेस 45च्या वरचं वय जरी असेल तरी मनगटात ताकद तीच आहे आणि मनाचा निर्धार तोच आहे. इथे लालच दिली जाते, लालच सबसे बुरी बाला आहे असं म्हणतात. समोर ठेवलं बिटिंग डिसिव्हिंग इन द फ्लाइट असं म्हणतात. इथे मात्र समोर ठेवला जातो चेंडू, टॉस केला जातो, चेंडू पडल्यानंतर वळण घेतो आणि यावेळेस एक धाव इथे मात्र येते. धावफलक एकने वाढते 17 पर्यंत. यानंतर खतरा. बऱ्याचदा म्हटलं जातं कोणत्या संघाला हे येणारे चेंडू आपल्याला निश्चितच सांगून जातील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. जयेश डुकले नावाचे गोलंदाज आहेत, क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत. एसटी रक्षक आपण पाहिलं तर क्लोज ऑफ द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. उमेश मुकादम आहे, त्यावेळेस बिग हिट करायचं आहे, आमंत्रण दिलं जातं, इन्व्हिटेशन ऑफ बिग शॉट आणि ते आमंत्रण इथे मात्र स्वीकारलं जात नाही. खऱ्या अर्थाने हेच काम असतं फिरकी गोलंदाजाचं, जिथे लालच दाखवली जाते आणि आपला स्वार्थ तिथे मात्र साधला जातो. गोलंदाज तयार. यावेळेस शटल क्रॉस होऊन खरं तर खेळाचा आहे, वेगळा विचार करावा लागला फलंदाजाला आणि याही विचाराच्या वेळेस निश्चितच फक्त आणि फक्त असफलता हाती लागले. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि कोणत्या एंडला इथे मात्र फलंदाज बाद झालाय हे आमच्यापर्यंत निश्चितच पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. ही धाव एक कंप्लीट आहे आणि एकही गडी निश्चितच इथे मात्र बाद झाला नसेल आणि एका धावेबरोबर धावफलक एकने वाढतंय, 18 पर्यंत जाऊन पोहोचतंय. 17 नंतर खतरा आला होता परंतु निश्चितच शेवटच्या मोमेंटला तो टळलाय असं म्हणायला हरकत नाही. जयेश डुकले पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो जयदुर्गा सुरई बी आणि त्यांच्या साथीने गावदेवी स्पोर्ट्स पाये या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांनी या अगोदर एक एक लढत जिंकले. इथे फ्लाइट दिली जाते, अगेन्स्ट द फ्लाइट इथे मात्र खेळून काढले विवेक. याचा जोरदार रिप्लाय. खरं तर अशा पद्धतीचे झेल ज्यावेळेस तुम्ही घेत असता, इथे तिसरीसाठी निघालेले आहे. 3 धावा इथे मात्र सक्सेसफुली कंप्लीट केले. देयर इज अटेम्प्ट ऑफ फोर्थ वन, अनसक्सेसफुल अटेम्प्ट अँड दिस टाइम द विकेट गोज डाऊन इन फॉर्म ऑफ रन आउट. गडी बाद. अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट असं म्हणतात आणि या क्रिकेटचा आनंद घेत असताना मला असं वाटतं आपलं जे हवामान आहे सुभाष भुमा सर थोडंसं अनिश्चित होत चाललंय आणि त्याची ही नांदी असावी. बऱ्याचदा मला असं वाटतं 9-10 दिवसांपूर्वी पाऊस तिथे मात्र पडला, बऱ्याच क्रिकेट स्पर्धांना व्यत्यय आला. तुमचा स्टेटसही मी पाहिला आजचं शेड्यूल कॅन्सल झालंय म्हणून आणि त्यानंतर ते कधी खेळवलं जाईल याची माहिती पुरवली जाईल असं तुम्ही लिहिलं होतं. आणि खऱ्या अर्थाने आपलं भारताचं हवामान पाहिलं तर ते कायम स्वरूपी आहे, हंगामी स्वरूपाचं नाहीये. परंतु आधी मध्ये अवकाळी पडणारा पाऊस आणि या सगळ्या गोष्टींची नांदी, कधी मध्ये थंडी पडते. मीम्स तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले होते. हा ऋतू उन्हाळा नाही, पावसाळा नाही, तर हा हिवसाळा आहे असं म्हटलं होतं. गोलंदाज यावेळेस तयार असेल. 20 धावा धावपलकर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जयेश नावाचा गोलंदाज आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर सुभाष नावाचा फलंदाज या खेळपट्टीवर उपस्थित असेल. इथेही अगेन्स्ट टर्न खेळून काढला आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतात, अडवतात चेंडू. दुसऱ्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण होते, चेंडू अडवून फेकीकरपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथेही प्राप्त झाली आहे आणि यावेळेस धावपलकर धावा आहेत 22. या अगोदर 1-1 आकडा आपण पाहिला होता, यावेळेस आपल्याला 2-2 आकडा पाहायला मिळतो आणि हे इनिंग ज्यावेळेस पुढे प्रोग्रेस होईल त्यावेळेस 3-3 आणि 4-4 5-5 येतात का हे मात्र यांच्याकडे आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचं लक्ष असेल. नक्कीच आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये 5-5चं लक्ष आपण पाहिलं होतं आणि काही संघाने तो सामना जिंकला होता. गोलंदाज तयार. इथे समोर ठेवलं जातं. व्हॉट अ ग्रेट वर्क बाय विकेट कीपर. देर इज अ बट टोटली निगेशन गॉट फ्रॉम दी अंपायर आणि यावेळेस निश्चितच निर्धाव चेंडूची
सांगता करताना हा गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, त्यानंतर जयेश याचा कमबॅक राहिला. अप्रतिम गोलंदाजी आपण त्याची पाहिली. फक्त आणि फक्त 6 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. किफायतशीर आणि कमी खर्चिक अशा पद्धतीचं हे षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. मित्रांनो, 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर आहेत. गोवर नावाचा फलंदाज या अगोदर व्यक्तिगत 12 धावा कॉन्ट्रीब्युट करून बाद झाला. आणि पाहिजे मला असं वाटतं ड्रिंक्स यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतील. 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक जोपर्यंत सुरू होते तोपर्यंत जाऊया आमचे डीजे AB यांच्या माध्यमातून एक सांगीतिक विश्रांती घेऊया. दरम्यान पुढील सामन्यासाठी सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि मेन स्पोर्ट्स भरोडी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसामध्ये न्यू 40+ हे सामने मित्रांनो आपल्या समोर आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफिकेशन राऊंड आपण तिकडे मात्र पाहू. क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट कडे आपल्याला तिकडे मात्र जायचं आहे. गोलंदाज क्रमांक 3 साठी विवेक देवळीकर तयार असतील. फलंदाजी करत असताना हा फलंदाज खोऱ्याने धामा जमावतो आणि गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे मात्र पाहायचं आहे. हा चेंडू समोर ठेवलाय. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगात जरी वळला असेल तरी कोणत्याही पद्धतीने फलंदाजाच्या शरीराचा स्पर्श झाला नाही आणि स्पर्श इथे मात्र झाला नाही बॅटचा. यावेळेस दोन्ही हात समांतर केले गेले. अवांतर धाव इथे मात्र आली आहे. पहिल्या चेंडूवर धावपलकर धावा 23 आलेले आपण पाहू शकता. यावेळेस समोर ठेवले. चेंडू फार का मध्ये आहे. व्हॉट अ ग्रेट टायमिंग इन टू द आर्क अँड द बॉल इज आउट ऑफ आर्क. मॅक्सिमम सिक्सर. आणि त्यानंतर इथं मात्र आपला बल्ला बॅट चालवली आणि चेंडूफळीचा संपर्क झाला. त्यावेळेस असं वाटलं होतं हा जो चेंडू आहे तो निश्चितच सीमारेषेच्या पलीकडची सफर करेल आणि हा षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू दिला जाईल. विनंती पंचांना, तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये जाता त्यावेळेस 2 चेंडू एक्स्ट्रा आपल्या बरोबर जर तुम्ही घेऊन गेला तर वेळेच्या संदर्भात त्याही दृष्टिकोनातून कुठेतरी बचत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. यस, चेंडू दिला जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू वाईड आला आणि यानंतरच्या चेंडूला सीमारेषेचा प्रवास करावा लागला. 7 धावा फक्त आणि फक्त एका चेंडूवर आतापर्यंत आलेल्या असताना धावफलक जर आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सुभाष जुमाळ सर या फलंदाजीसाठी काय म्हणाल? चांगली फलंदाजी म्हणता येईल, कारण आपण पाहतोय विजय चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. मात्र सुभाषला त्याला चांगली साथ द्यावी लागेल. ही जोडी जर नक्कीच मैदानामध्ये शेवटचे चेंडूपर्यंत राहिले तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकेल जयदुर्ग सुरे बी या संघाकडून. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर मला असं वाटतं खूप गावांमध्ये 2-2 संघ आहेत आणि अशा वेळेस फेरबदल होत असतात संघांमध्ये आणि संघाच्या रचनेमध्ये. इथेही या संघामध्ये फेरबदल झालेले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने यावेळेस एकदा पूर्ण दुसरीसाठी निघालेत आणि पाहायचंय धावबाद होईल का. अंतिम क्षणाला 2 धाव इथे मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक 2ने वाढलेला असताना 31 धावा धावफलकावर लागल्या. आणि त्यावेळेस संरचना बदलते आणि ती बदललेली संरचना बरोबर घेऊन निश्चितच एक रिदम सेट करणं यामध्ये कर्णधाराच्या नाकी 9 आलेले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथेही विजय पाटील यांच्या माध्यमातून मला असं वाटतं खोदून काढलाय हा चेंडू. यॉर्कर लेंथ होती आणि यावेळेस समर्पण आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला काय करायचं हे निश्चितच सर्वांना बहुश्रुत आहे. 1 धाव दरम्यान इथे मात्र आलेली आहे आणि एका धावेने धावफलक 1ने वाढलाय आणि जाऊन पोहोचले ते 32 पर्यंत. 32 धावा धावफलकावर 11 आल्या होत्या, 22 आल्या होत्या, 33च्या उंबरठ्यावर आहेत. त्याचा उल्लेख केला होता. पाहायचं या चेंडूवर 1 धाव जर आली तर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता ती धावसंख्या धावफलकावर असेल. गोलंदाज विवेक देवळीकर स्वतःला तयार करतील
राईट आर्म ओव्हर दी विकेट अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आणि या अगोदर उल्लेख केला होता फलंदाजी करत असताना कोणाची दयामाया या फलंदाजाला येत नाही, परंतु तोच ज्यावेळेस गोलंदाज होत असतो त्यावेळेस मात्र त्याला अधिकच्या धावा जाऊ नये यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आहे डीप मध्ये. आमचे साथी स्कोरर दीपक भुरे तिकडे मात्र अवेलेबल होते आणि 2 धावा इथे आल्या. तिसरीसाठी ते मात्र एकरी प्रयत्न केला जातोय. पाहायचं यावेळेस 2 धावा कंप्लीट असतील. तिसरीसाठी फलंदाज बाद आहे का? यस, तिसरीच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं. 2 धावा धावपलकर लागल्या आणि 34 धावा याच वेळेस धावपलकर आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. हा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाचा संघनायक आणि मेर स्पोर्ट्स भरोडी संघाचा संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स पाय वर्सेस जयदुर्गा सुरभी अशा 2 संघांमध्ये हा सामना मित्रांनो. तिसरं षटक सुरू असताना 34 धावा धावपलकर आहेत. गडी आतापर्यंत 2 बाद झालेले आहेत. 4 चेंडूंचा काही या षटकातील झालाय. 2 चेंडू इथे मात्र शेष असतील. विवेक याला यानंतर हे षटक कंप्लीट करण्यासाठी 2 चेंडू फेकावे लागतील. गोलंदाज तयार क्रमांक 5 च्या चेंडूसाठी. व्हॉट अ ग्रेट लेंथ दिस टाइम. अप्रतिम लेंथ हाताळली गेली आहे आणि याही वेळेस धावबादच्या रूपाने सुभाष या फलंदाजाला परतावं लागेल. जयदुर्गा बी संघासाठी लागलेला हा तिसरा आणि अतिशय महत्वाचा धक्का. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि धावसंख्येमध्ये धावपलकर 34 धावा. पुढील सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना मेन स्पोर्ट्स भरोडी विपक्ष सचिन स्पोर्ट्स पूर्णा या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहे या ग्राउंडचा विचार केला तर एक पायनियर ग्राउंड आहे भिवंडी तालुक्यातील, मी तर म्हणेल ठाणे जिल्ह्यातील. ही क्रीडानगरी निश्चितच अव्वल मानांकित अशी असावी, कारण या क्रीडानगरीच्या चारही बाजूला आपण पाहिले तर वृक्षवल्ली आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. आल्हाददायक वातावरण आहे आणि या वातावरणाला अधिक सुखावह करण्यासाठी अशा पद्धतीचं आयोजन आहे. खेळाडू कक्ष आपण पाहतोय. त्याचबरोबर आपल्याला निश्चितच मॅजिक बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अप्रतिम अशा पद्धतीचा मोठा शामियाना दरम्यान आपण इथे मात्र व्यासपीठ पाहतोय. क्रॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि आफ्टर दी बाउंड्री लाईन आपल्याला जे फेन्सिंग पाहायला मिळतं हे अप्रतिम आहे. आणि या सर्वांची सरमिसळ करत असताना या क्रीडा नगरीला पूर्णत्वासकडे नेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि यासाठी खरं तर आयोजक ग्रामस्थ मंडळ माणकोलीची सर्व सन्माननीय पदाधिकारी कमिटी, त्याचबरोबर चौटा हिरवा चे 2 संघ, त्याचबरोबर गुरुदत्त 40+ ओल्ड संघ, त्याचबरोबर न्यू एकविरा माणकोली आणि या सर्वांना निश्चितच त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय आणि त्या सर्वांचं निश्चितच मित्रांनो आभार व्यक्त करूया. आणि या ग्राउंडवर खेळण्याची संधी ज्याला ज्याला मिळते त्याच्या स्मरणात मात्र त्या आठवणी कायम राहतात. क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू यानंतर फेकला जाईल. व्हॉट इज द टेक्निकल पॉइंट? कशासाठी आपण थांबलोत? यस, बॉल तिथे मात्र यायचा आहे. क्षेत्ररक्षक आतमध्ये आले पाहायचंय. गोलंदाज तयार असेल. क्रमांक 3 चं षटक घेऊन शेवटचा चेंडू. यावेळेस ऑफसाईडच्या बाहेर निघाले होते आणि लेग साइड रिजनची बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संपर्क चांगला राहिला नसला तरी एक धाव या अंतिम चेंडूवर मित्रांनो आलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपतोय आणि 3 षटकांच्या अंती धावपलकावर जर आपण नजर टाकली तर 35 धावा धावपलकर आहेत. 3 गडी आतापर्यंत इथे मात्र बाद झालेले आहेत. क्रमांक 4 चं षटक 40+ क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं षटक असतं. यावेळेस पाहायचं हे 2 फलंदाज खेळपट्टीवर राहून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतील अथवा एक नवीन फलंदाजाला इथे मात्र पाचारित केलं जाईल. क्रमांक 4 चं षटक घेऊन पाहायचे उमेश मुकादम इथे मात्र कोणावर जबाबदारी देत आहेत. मला असं वाटतं दिनेश नावाचा गोलंदाज असेल की ज्याची वर्णी इथे मात्र लागली जाते. क्रमांक 4 चं षटक घेऊन
आणि या निर्धारित 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 2 फटके जर आले तर हाही सामन्यामध्ये आपण या धावपलकाला मिळालेला आकार पाहू शकाल. अगदी बरोबर. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न जयदुर्ग सूर्य बी संघाचा असणार आहे, कारण गावदेवी स्पोर्ट्स पाये एक चांगला संघ आहे. ज्या संघाने आई जोगेश्वरी जुनाट या संघाला पराभवाची धूल जाळली होती. दमन दौरा ज्या संघाने अक्षरशः गाजून ठेवला होता त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून त्याने बाहेर पाठवलेलं आहे. चला गेम स्पीडअप करा. सचिन स्पोर्ट्स पूर्ण विपक्षीय मेन स्पोर्ट्स भरोडे हा पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी यायचा आहे. दिनेश याने टाकलेला पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर, तिथे मात्र चेंडू हाताळला गेला आणि यावेळेस एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं भूषण नावाचा फलंदाज फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला यावेळेस त्यानंतर तयार असेल. पायचे उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने सामना केला जातो. पहिल्या चेंडूमध्ये ते मात्र क्षमता दाखवली या गोलंदाजाने, व्हाईट यॉर्कर हाताळलाय. यानंतर कशी लेंथ हाताळली जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार असतील. दिनेश यावेळेस समोर ठेवले. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. चेंडू पडल्यानंतर वळण घेतल्यानंतर फलंदाज कुठेतरी अडचणीत आलेले बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं लेफ्ट आर्म ज्या वेळेस गोलंदाजी होते त्या वेळेस फलंदाजा समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या बऱ्याचदा वाढत असतात. एक नॅचरल अँगल त्यांच्याकडे असतो आणि त्याचा वापर केला जातो. यावेळी चेंडू पडल्यानंतर वळतोय. भरधाव वेगाने चेंडू टाकला जातो. याही वेळेस धावबाद करण्याची संधी आहे, भुकली जाणार नाही. चुकीला माफी नाही. यावेळेस क्रमांक 4चा फलंदाज बाद होतोय. जय दुर्गा सुरई बी संघासाठी. भूषण याची गेली संपुष्टात झालेली आहे. भूषण हा भाव 2 फॅलमध्ये परतताना ज्याला भोपळे फोडण्याची संधी ते मिळाली नाही. धावसंख्येने पाहतो धावपलकावर 36 धावा आहे. शेवटचे षटक मार्गस्थानी शेवटचे षटकातील गोलंदाज दिनेश बोरे. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल सचिन स्पोर्ट्स पूर्णा विपक्षी मीर स्पोर्ट्स भरोड या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल. यानंतर फक्त आणि फक्त 3 चेंडू फेकले जातील या षटकातील आणि त्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी स्वतःला टॉस बॉक्स मध्ये घेऊन यायचंय. 3 चेंडू यानंतर फेकले जातील. दिनेश बुरे नावाचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यानंतर तयार असेल. स्विच इट अटेम्प्टेड आहे. चांगली सोच इथे फलंदाजाची, कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. ज्या वेळेस अशा पद्धतीची अँग्युलर गोलंदाजी होते त्या वेळेस फलंदाज दुधारी अस्त्र काढताना आपण पाहतोय बऱ्याचदा सक्सेसफुल रेशो त्यांचा तितका चांगला राहिला नसेल तरी आधीमध्ये काही प्रमाणात निश्चित चांगले फटके येतात आणि ते फटके तिथे मात्र आपल्या संघासाठी चांगले साबित होत असतात. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 37 धाबा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश तयार. इथे अगेन्स्ट डिफेन्स स्पिन खेळून काढलाय. डायव्हिंग एफर्ट आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतो. मिड विकेट रिजन मध्ये दुसरा शतरक्षक येतोय. चेंडू अडवतो. तिसरीसाठी निघालेले पाहायच्या. इट कुड बी डेंजरस. यस इट इज. द विकेट गोज डाऊन इन फॉर्म ऑफ रन आउट. मनीष हॅज गॉट आउट. धावबादच्या रूपाने मनीष इथे मात्र बाद झालेले पाहायला मिळाले. मनीष या खेळपट्टीवर आले कसे आणि गेले कसे हे मात्र कोणाला समजलं नाही. धावपलकावर धावा आहेत 39 आणि षटकातील अंतिम म्हणजे यानंतर शेवटचा एक चेंडू इथे मात्र फेकला जाईल. निश्चितच गोलंदाजांचा आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर जयेश याने कमबॅक केला आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तर चौथ्या षटकामध्ये दिनेश कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक तुम्हारी एक हमारी, 4 दिवस सासूचे तर उर्वरित 4 दिवस सोनेचे असं म्हणायला हरकत नाही. आणि या इनिंगचा सर्वात शेवटचा चेंडू ते मात्र हाताळा जाईल दिनेश भोरे नावाच्या गोलंदाजाकडून. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. यावेळेस 6 चेंडू 1 धाव इथे मात्र आली. कोणताही संपर्क चेंडू फळीचा नव्हता. दुसऱ्यासाठी जातील का हे पाहायचंय. पंचांच्या सिग्नलकडे आम्ही निश्चितच आशाभूत नजरेने पाहत आहोत. आणि याच बरोबर मित्रांनो पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र संपतोय. निर्धारित 4 षटकानंतर धावपलकर धावा जर आपण पाहिल्या 10.00च्या धावगतीने 40 धावा धावपलकावर आहेत. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकण्यासाठी इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स पायस संघाला 41 धावांचा आव्हान डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये उतरावं लागेल.
आणि निश्चितच हे दुसरं सत्र ज्यावेळेस सुरू होईल तत्पूर्वी मित्रांनो टॉस बॉक्स मध्ये जाऊया आणि दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सज्ज इथे मात्र माझे साथी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर असतील. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. दरम्यान या स्पर्धेमध्ये किशोरजी माळी यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालं. सकाळी त्यांचा चेहरा आम्ही पाहिला होता. त्यानंतर आता दुपारी निश्चितच त्यांनी इथे मात्र उपस्थिती दिली आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय माजी सरपंच पिंपळनेर हनुमानजी पाटील तसेच रवींद्रजी पाटील उद्योगपती राणाल दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण हे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. मित्र हो, स्वर्गीय धीरज बाबू पाटील या टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी येत आहेत. रवींद्रजी पाटील हनुमानजी पाटील तसेच दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सेंटरला या ना. सेंटरला टॉस नक्कीच कॉलिंग दीपा मात्रे करणार आहेत. येस, छाप पडलेला आहे. नक्कीच दोन्ही मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जा, व्यासपीठाची शोभा वाढवा. दीपा मात्रे टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? फिल्डिंग. सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी नेहमीच हे मैदान लकी राहिलेलं आहे. मागच्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. यावर्षी पहिल्याच सामन्यात एक चांगला धमाकेदार विजय आपण संपादन केला आहे. काय वाटतं पुढे कसं आव्हान आहे? बघूया, तसेच प्रयत्न असतील आमचे. इथं आल्यानंतर काय वाटलं हे आयोजन नियोजन बघून? नाही, खूप चांगलं आयोजन नियोजन आहे, कारण यावर्षी ग्राउंडचा पूर्ण नक्षाच बदली झालेला आहे. गणेश कनी साहेबांनी खूप चांगले प्रयत्न करून पूर्ण गावाल्यांनी प्रयत्न करून खूप चांगला स्टेडियम लुक दिलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलेल्या प्रथम फलंदाजी करायचे. किती धावा डोक्यात आहेत? 45 ते 50. याचा मेर स्पोर्ट बरोडी एक चांगला संघ आहे. पहिल्या सामन्यात चांगला विजय संपादन केला. मात्र समोर जो संघ आहे सचिन स्पोर्ट पूर्ण एक चांगली लढत पाहायला मिळेल. चांगली लढत पाहायला मिळेल. प्रेक्षक तुमच्या जोडीला भरपूर प्रेक्षक असतात. प्रेक्षकांबद्दल काय सांगाल? आमचे प्रेक्षक आहेत ते आमच्याचे सपोर्ट आहेत. येस, आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मिनी स्पोर्ट बरोडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल, मात्र त्या अगोदर आपण सेकंड इनिंग कडे वळणार आहोत. पुढील सामना दुसऱ्या फेरीमधील आपण पाहणार आहोत सचिन स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष मेहर स्पोर्ट्स भरोडी या दोन संघामध्ये. मात्र तत्पूर्वी आपण बोलूया सुरू असलेल्या सामन्यातील सेकंड इनिंग कडे. सेकंड इनिंग मधील सेकंड इनिंग मध्ये गावदेवी स्पोर्ट्स पाये संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये येण्याच्या तयारीत आपण पाहतोय. आव्हान आपल्याला पाहायला मिळते ते धावफलकावर 41 धावांचा आणि सरासरीचा विचार केला तर बरोबर 10.25 ची सरासरी राखावी लागेल गावदेवी स्पोर्ट्स पाये संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. गावदेवी स्पोर्ट्स पाये विपक्ष जयदुर्गा सुरे बी या दोन संघांमधील नवीन 40+ मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सध्या सुरू आहे आणि तदनंतर आपण दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
तर गावदेवी स्पोर्ट्स पायी संघाकडून सलामीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय जयेश आणि संजय ही सलामीच्या मैदानामध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स पायी संघाकडून आलेले आहे. गावदेवी स्पोर्ट्स पायी संघासमोर जे लक्ष्य 41 धावांचं, कारण प्रथम फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये जयदुर्गा सुरे बी संघाने आपल्या धावफलकावर निर्धारित 4 षटकांमध्ये बरोबर 10च्या सरासरीने धावा प्रति षटकामागे झलकावल्या. त्यांनी 40 धावा झलकावल्या त्या आणि 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स पायी या संघासमोर. तर लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी जयेश आणि संजय हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तर या सेकंड इनिंगमध्ये जयदुर्गा सुरे बी संघाकडून गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोवार. यावेळी पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. फुटबॉलचा चांगला वापर, पायाने चेंडू अडवला जातोय, मात्र 2 धाव घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाही. दरम्यान शैलेश कारीर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि रेग्युलर ग्रामीण पूलमधील जेव्हा सामना होईल वीरभद्र कारिवली संघासाठी ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी चेंडूला लॉफ्ट केलेला लॉफ्टेड फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, मात्र प्रयत्न करेल अपुरा आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने धावसंख्या येतो आकार, धावसंख्या 4 ने वाढून झालेली, ती धावफलकावर 6 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर मुकादम, मॅन फ्रॉम गोडसे, ज्याने अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग आतापर्यंत केलेलं आहे. आणि नवीन 40+ संघटनेच्या ज्या ज्या ठिकाणी नक्कीच स्पर्धा असतात त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केवळ 40+ नव्हे तर सिटी आणि ग्रामीण रेग्युलर क्रिकेटमध्ये त्याने आपल्या नक्कीच स्कोरिंगचा ठसा उमटवलेला आहे. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि क्षेत्ररक्षक प्रेषक चेंडू जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. ज्या प्रकारे सुरुवात होते हवी होती गावदेवी स्पोर्ट्स पायी संघाला, सुरुवात देताना सलामीचा फलंदाज जयेश दुकले गोलंदाजी करताना फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश दुकले याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि 2 चौकारीच्या मदतीने तो सध्या 10 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या ही 10 आहे. यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला मिडॉनच्या डोक्यावरून जोपर्यंत लॉंग अँड रिझर्व मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे आपण पाहतोय की नशिबाची साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू नक्कीच चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि या स्पर्धेमधील दुसरी चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज जोगेंद्र ठरला होता, ज्यापासून कारिवली संघाचा ज्यांनी हा कारनामा केला होता बॅक टू बॅक 3 चौकार मारण्याचा, आणि दुसरा फलंदाज जयेश बनतोय. धावसंख्या 14 धावफलकावर पाहायला मिळत आहे. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार जयेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावेळी फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला, कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते 14 धावा. जे लक्ष्य 41 धावांचा आणि 41 लक्ष्याचं पाठलाग करताना गावदेवी स्पोर्ट्स पायी या संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे, गोवर पहिले षटकात आलतोय. सामना करेला पुन्हा एकदा फलंदाज जयेश. यावेळी फुलटॉस चेंडू, लॉर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला ऑन साइडला
मिडो मध्ये टोलवला आहे आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. धावा चांगल्या स्थितीमध्ये चिकणी सर आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स पाय संघाच्या तेवर नक्कीच तिखे तेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने गावदी स्पोर्ट्स पाय संघ या चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गावदी स्पोर्ट पाय संघाची फलंदाजी जी आहे ती या स्पर्धेमध्ये खूप बहरलेली आहे. पहिल्या सामन्यात आपण बघितलं तब्बल 55 धावांचं लक्ष्य गावदी स्पोर्ट पाय संघाने पूर्ण केलं होतं आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाविरुद्ध. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुभाष येतोय. यावेळी बॅकफुलला जाऊन चेंडूला स्केअर विकेट खेळून काढलेले पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ते आपल्याकडे 20 धावा. न्यू 40 प्लस शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर लगेच ग्रामीण रेग्युलर शेड्यूलला सुरुवात होईल आणि ग्रामीणला रेग्युलर शेड्यूल मधील पहिला सामना आपण जॉली कामतगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन कौड बाउंड्रीजमध्ये यावेळी चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. इथे मात्र विकेट फेकला गेलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय गावदी स्पोर्ट्स पाय या संघाचा. जॉली कामतगर आणि सामना जिंकला नव्हता तर त्यानंतर त्या चेष्कावरी वीर तानाजी दापोडे संघाने नाव कोरलं होतं. आणि मॅन ऑफ द सिरीज हर्षद चौधरी हिटमॅन ठरला होता. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा होतोय कारण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलकर 22 धावा. 2-2 41 या लक्ष्याचा पाठलाग गावदेव स्पोर्ट्स पाय संघाकडून केला जातोय. चांगल्या स्थितीमध्ये अजूनही आपण पाहतोय या चिकनेसर गावदेव स्पोर्ट्स पाय संघाला. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला समोर केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव तिथे पूर्ण होते. या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ते धावपलकर 24 धावा. नवीन 40+ क्रिकेट संघटना जयदुर्गा सुरई ए संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतलेला आहे त्या संघांच्या कर्णधारांना एक सूचना करण्यात येत आहे की आपला जो लॉट आहे जयदुर्गा सुरई ए स्पर्धेचा तो लॉट सन्मान्य प्रतापदादा पाटील यांच्या ऑफिसवर पाडला जाणार आहे आज संध्याकाळी ठीक 6 वाजता. या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 26 धावा. नवीन 40+ मधील हा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतो. यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी एक धाव पूर्ण
दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव आहे तिथे पूर्ण केली जाते. थोडासा लेझी थ्रो आणि प्रेरणा 2 धाव पूर्ण. या 2 धावीने संघाची धावसंख्या 28 धावा. नवीन 40+ क्रिकेट संघटना जयदुर्गा सुरे ए संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेच्या लॉटचा ठिकाणामध्ये बदल केलेला आहे. ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या व्यासपीठावरच हा लॉट पाडण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय एष्टरक्षक हातामध्ये आणि लाईव्ह लॉट इथे काढला जाणार आहे. जयदुर्गा सुरे ए आयोजित नवीन 40+ क्रिकेट संघटनेची स्पर्धा असेल दिनांक 17, 18, 19 डिसेंबर. आणि उद्या जयदुर्गा सुरे हे संघाला आपण पहिल्याच सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा मित्रांनो योगायोग बघा. आज जो सामना झाला होता चौथा रुवा मानकोली बी विपक्ष जयदुर्गा सुरे बी आणि उद्याचा सामना आपल्याला पाहायला मिळेल योगायोग जयदुर्गा सुरे ये विपक्ष चौथा रुवा मानकोली ये. धावसंख्या 28 धावप्रकार पाहायला मिळतात. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. चौथ्याचे सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्यात. त्या गावदेव स्पोर्ट्स पाये संघाने 41 लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग गावदेव स्पोर्ट्स पाये संघाकडून केला जातोय. यस अगदी बरोबर आहे सुभाष धुमाळ सर. मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट पाये संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे कारण 2 षटकामध्ये 28 धावा उर्वरित 2 षटकामध्ये फक्त जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अगदी बरोबर. एक सोपं समीकरण अगदी ABCD प्रमाणे सोपं समीकरण आता मात्र गावदेव स्पोर्ट्स पाये संघासमोर असणार आहे. गावदेव स्पोर्ट्स पाये संघाने 55 लक्षाचा यशस्वी पाठलाग केला होता जोगेश्वर जुनालके या संघासमोर आणि त्यानंतर या संघाचा आत्मविश्वास खूपच वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाने आजच्या दिवशी त्यांचं प्रदर्शनही चांगलं पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज गणेश येतोय, गोलंदाजी मार्ग राकेश येतोय. यावेळी मात्र फुलटाच चेंडू आहे. मेडिकट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नही पूर्ण होतोय. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 11 चेंडूमध्ये 11च धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश तिसरे षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. यावेळी फुलटा चेंडू पुन्हा एकदा मेडिकट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली रणनीती आपण पाहतोय. राकेश ज्याने आज पहिल्या सामन्यामध्ये चौथ्या विरोध मानकुली बी संघाविरुद्ध आपल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. अतिशय सुरेख गोलंदाजाने केली होती आणि तिथूनच कुठेतरी नक्कीच जयदुर्गा सुरेख बी संघाचं पारड जड झालं होतं आणि परिणाम स्वरूप चौथ्या रुवा मानकुली बी संघाला त्या सामन्यामध्ये पराभूत व्हावा लागला होता. तोच गोलंदाज आपण पाहतो राकेश सध्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. चांगली रणनीती आपण पाहतोय ज्ञानेश्वर चिकणे सर फलंदाजांची. अगदी बरोबर आहे. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र धावफलक हलता ठेवण्याचं काम केलेलं आहे. मोठे फटक्यांवर आवर घातलेली आहे. बघा सुभाष धुमाळ सर आजचा दिवस मी तर म्हणेन की जय बजरंग कारिवली संघ विसरणार नाही. 44 धावांचं टार्गेट असताना मिड स्पोर्ट भरोडी संघाविरुद्ध फक्त शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती आणि सचिनने जे षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा करता आल्या नव्हत्या जय बजरंग कारिवली सारख्या बलाढ्य संघाला. अगदी बरोबर. डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षीच्या या चषकाचा विजेता संघ होता. जयबजरंग कारेली संघ आजचा दिवस विसरणार नाही आणि आजचा दिवस आई जोगेश्वरी जुन्नर संघही विसरणार नाही कारण ज्या संघाने 54 धावा पहिल्या इनिंग मध्ये झळकवल्या होत्या मात्र त्याही संघाला पराभूत व्हावं लागलेलं आहे. लॉर्ड फुलटा चेंडू स्क्वेअर विकेट चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या वेळी मात्र फलंदाज धावतात.
रेग्युलर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे या ठिकाणी आगमन झालेले अमोल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. की ऑफ कामतगर अमोल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय अमोल पाटील. नक्कीच जेव्हा जेव्हा कामतगर संघाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा अमोल पाटील यांचं नाव सर्वात पुढे येईल. की ऑफ कामतगर, जॉली कामतगर विपक्ष वीर तानाजी दापोडे. हा सामना ग्रामीण पूलमधील पहिलाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर ओली आपण सुरू असलेल्या सामन्याकडे धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 35 धावा. 35 धावा धावफलकावर झाल्या गेल्या आणि इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे गावदेव स्पोर्ट्स पाय संघाला सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये चिखली सर आपण पाहतोय गावदेव स्पोर्ट्स पाय. आणि नक्कीच ग्रामीण पूलमध्ये जेव्हा वीर तानाजी दापोडे आणि जॉली स्पोर्ट कामतगर आमने सामने येतील, दापोडे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या मैदानामध्ये उपस्थित होतील. कारण नेहमी जेव्हा स्पर्धा झालेली आहे, खास करून दापोडे गावचे समर्थक, दापोडे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत असतात. वेलकम आकाश पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. जो आपले हार्दिक स्वागत आहे. 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 6 धावा. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गावदेव स्पोर्ट्स पाय संघासमोर एक अतिशय सोपं समीकरण आहे. गोलंदाज राकेश राईट मोर द विकेट. या चेंडूला भिरकावून दिलेला आहे, मात्र इथे आपण पाहू शकता नशिबाची साथ तिथे मिळत नाही. 55 षटकाराचा इशारा होतोय.